नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण इतिहासाशी संबंधित काही क्वेश्चन घेणार आहोत आणि त्यांचे विश्लेषण करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? बघा, याचं आन्सर तर प्रत्येकाला माहितीच असेल, तरी आपण जर हा प्रश्न आलेलाच आहे तर स्वतंत्र भारताचे जे पहिलं मंत्रिमंडळ होतं त्याच्याबद्दल पूर्ण प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न करू। बघा, स्वतंत्र भारताचे हे पूर्ण मंत्रिमंडळ होते, याच्यामध्ये 14 मंत्री होते। एकूण किती? 14 मंत्री होते। याच्यात आपल्याला त्यांनी गृहमंत्री कोण होते? गृहमंत्री तर हे आन्सर प्रत्येकालाच येणार आहे। तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल। पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृहमंत्रालया व्यतिरिक्त 2 खाते अजून होते। एक इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजे माहिती आणि प्रसारण, आणि राज्य मंत्रालय कोणतं होतं त्यांच्याकडे? माहिती, प्रसारण आणि राज्य हे त्यांच्याकडे काम होते। म्हणजे 563 संस्थानांचे विलीनीकरण करून घेण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती। त्यात आपल्याला डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल विचारलंय त्यांनी। तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्याकडे होते उद्योग आणि पुरवठा हे श्यामप्रसाद मुखर्जी यांच्याकडे होते। सरदार बल्लेव सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते। आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे, यांच्याकडे न्याय मंत्रालय म्हणजे लॉ मिनिस्ट्री होती। काय होतं यांच्याकडे? लॉ मिनिस्ट्री होती। हे लक्षात असू देणं गरजेचं आहे तुम्ही। चला तर मग सुरू करूया। तुम्ही 14 मंत्रिमंडळामधले सगळ्यात मेन गोष्ट असं लक्षात असू द्या, त्याच्यामध्ये एक स्त्री होती। ती स्त्री लक्षात असू देणं गरजेचं आहे। त्यांचं नाव होतं राजकुमारी अमृत कौर आणि त्यांच्याकडे होतं स्वास्थ्य मंत्रालय म्हणजे हेल्थ मंत्रालय त्यांच्याकडे होतं। एकूण 14 जणांचं हे मंत्रिमंडळ होतं। त्यातलं अल्पसंख्याक मंत्री होते मौलाना अब्दुल कलाम यांच्याकडे होतं एज्युकेशन मंत्रालय। चला तर मग हा क्वेश्चन कशा प्रकारे तुम्हाला समजला असेल ते कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करा। समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे। समोरचा क्वेश्चन असा आहे की गौतम बुद्धांच्या आईचं नाव काय होतं? बघ, गौतम बुद्धांच्या आईचं नाव काय होतं? तर प्रत्येक जण काय करतं, शुद्ध लता किंवा गौतमी हे मिस्टेक करून टाकतं। पण शुद्ध लता हे शुद्धोधन हे त्यांच्या वडिलाचं नाव होतं, आणि गौतमी म्हणजे आपल्या त्यांच्या मावशीचं आडनाव गौतमी होतं। आणि त्यांच्या मावशीचं नाव होतं, बघा, त्यांच्या मावशी होत्या महाप्रजापती गौतमी होत्या। कोण? महाप्रजापती गौतमी हे त्यांच्या मावशी आहेत। इसवी सन पूर्व 563 मध्ये त्यांचा जन्म झाला होता, आणि त्या जन्माच्या त्यांच्या 7 दिवसानंतर त्यांच्या आईचा देहांत झाला होता। त्यांच्या आईच्या देहांत प्रति त्यांच्या महाप्रजापती गौतमी म्हणजे त्यांच्या मावशी यांनी त्यांची वाढ केली होती। मावशीच्या सानिध्यात त्यांचा पूर्ण बालपण गेलेलं आहे, आणि त्यांचे संस्कार त्यांच्या प्रकारे चांगल्या प्रकारे झालेले आहे। तर या आन्सरचं उत्तर काय आहे? मायादेवी। आणि त्यांच्या वडिलाचं नाव काय होतं? शुद्धोधन। वडिलाचं नावही लक्षात असू देणं गरजेचं आहे। एखाद्या वेळेस तुम्हाला वडिलाचं नावही विचारलं जाईल। आणि ते एक राजघराण्यात जन्माला आले होते। कोण होतं त्यांच्या वडिलाचं नाव? शुद्धोधन। आणि हे नेपाळचं घराणं आहे बरं। हे चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या। भारतात गौतम बुद्धांचा जन्म झालेला नाही, त्यांचा जन्म झालेला आहे नेपाळमध्ये, आणि शुद्धोधन हे त्यांच्या वडिलाचं नाव आहे। शुद्धोधन हे अनार्य शाक्य ह्या कुलातील होते, आणि मायादेवी ह्या कुलीय वंश होत्या। या दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या। आणि त्यांचा जन्म झालेला होता, जन्मस्थानी लक्षात असू द्या, नेपाळमध्ये लुंबिनी हे त्यांचं जन्मस्थान आहे। काय? लुंबिनी। याच्यावरही प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे, त्यांचं जन्मस्थानाचं नाव काय ते लुंबिनी नेपाळ येथे आहे। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे। वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला होता? बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा। वास्को द गामा हा एक पोर्तुगीज खलाशी होता, आणि तो कशा प्रकारे भारतात आला तो नक्षाच्या मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा। बघा, नक्षामार्फत तुम्हाला दाखवू। हा त्यावेळेसचा जगाचा नक्षा होता, आणि वास्को द गामा यांचा हा प्रवास मार्ग आहे। बघा, वास्को द गामा हा प्रथम पोर्तुगालीतून निघाला, आणि त्याने आफ्रिका खंडाला असा वळसा घालून भारतामध्ये प्रवेश केला। त्यावेळेस आफ्रिका खंडाच्या खालचा जो भाग होता त्याला म्हणत होते केप ऑफ गुड। काय म्हणायचे याला? केप ऑफ गुड। तर तो कशाला वळसा घालून आला होता? केप ऑफ गुडला वळसा घालून आला होता, आणि यालाच म्हणतात आफ्रिका खंड। पण आपला आन्सर काय? आफ्रिका। बघा कशा प्रकारे त्याचा प्रवास झाला होता, आणि तो एक पोर्तुगीज खलाशी होता, आणि तो 20 मे 1498 तो भारतात आला होता। कुठे? कालिकतला। कुठे आला होता? कालिकतला। 20 मे 1498 तो कालिकत येथे उतरला होता। वास्को द गामाचं तुम्हाला एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे आहे। बघा, वास्को द गामा अशा प्रकारे होता। चला तर मग समोरच्या क्वेश्चनला सुरू करूया। हे चांगल्या प्रकारे लक्षात असणं गरजेचं आहे तुम्हाला, की त्याने कशा प्रकारे प्रवास केला होता। तुम्हाला 2 प्रकारे क्वेश्चन, यावेळेस आफ्रिका खंडाला, पण पुढच्या वेळेस तुम्हाला केप ऑफ गुड येईल, म्हणून केप ऑफ गुड लक्षात असू दे। तो केप ऑफ गुडला वळसा घालून भारतात आलेला होता। चला तर मग चौथ्या क्वेश्चनला सुरू करूया। चुकीची जोडी ओळख असलेली आहे। बघा, त्यांनी बहामनी राज्य होते 15व्या शतकातील बहामनी राज्यांचं ते 5 राज्यांमध्ये विलीनीकरण झालं होतं। त्या 5 राज्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत खाली। तर बघा, गोळकोंड्याची कुतुबशाही होती, तर हे बरोबर आहे। विजापूरची आदिलशाही होती, तर ही आन्सर बरोबर आहे। टिपू
सुलतान म्हैसूर, तर ही बरोबर, पण हे बहमनी राज्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे आहे. तर वराडची काय होती, इमादशाही होती, बरीचशाही नव्हती. काय होती त्यांची, इमादशाही होती. आणि एक होती नगरची निजामशाही. कोणती, नगरची निजामशाही. हैदराबादची नगरची, हे बहमनी राज्य आहे ते 15व्या शतकातले, एक नगरची निजामशाही होती. ह्या प्रकारे तुम्ही लक्षात असू देणं गरजेचं आहे. आणि एक बिरजची बिरजशाही होती. अशा 5 प्रकारचे हे राज्य होते. गोळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही आणि बिरजची बिरजशाही आणि निजामची निजामशाही होती त्यावेळेसची. चला तर मग समोर चालू आहे. 5वा क्वेश्चन आहे आपला, क्रांतिकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय कुठे आहे. बघा, गदर पार्टीचे मुख्यालय कुठे आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक व्हॅन्क्युवर दिलं, एक सिटेल दिले आणि लाहोर दिले. तुम्हाला मुख्यालय माहीत अगोदर गदर पार्टीची स्थापना माहीत असायला हवी. गदर पार्टीची स्थापना झाली होती 1913ला. कधी झाली होती, 1913ला. आणि ते संस्थापक होते, बघा हे त्याचे संस्थापक आहे सोहन सिंग भाकना. आणि यांनी स्थापन केलं होतं याला सॅन फ्रान्सिस्को इथे. कुठे स्थापन केलं होतं, सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को इथे स्थापन केलं होतं. आणि सॅन फ्रान्सिस्को हे त्याचे मुख्यालय होतं. म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी नाही. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. गदर पार्टीबद्दल तुम्ही अजून चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर क्वेश्चन येतील. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. जालियावाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी, बघा आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाने परत करणार. बघा, जालियावाला बाग हत्याकांड कधी झाला होता, तर तो झाला होता 13 एप्रिल. तारीख लक्षात असू द्या, कंबाईंड प्रीला एक वेळेस जी तारीखच विचारली होती, एक्झॅक्ट त्याची तारीख आहे 13 एप्रिल 1919. 1919ला जालियावाला बाग हत्याकांड झाला होता. आणि जालियावाला बाग हत्याकांड हा अमृतसरमध्ये झाला होता. तिथलचा जालियावाला, बघा तुम्हाला जालियावाला बाग हत्याकांडची एक इमेज रूपी दाखवण्याचा प्रयत्न करू. हे जालियावाला बाग हत्याकांडची काही दृश्य आहेत. आणि त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर यांनी, कोणी, रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी, त्यांना 1915 मध्ये नाईटहूड सर ही पदवी दिली होती. तर त्यांनी त्याचा त्याग केला होता. कधी, रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि त्याच वेळेस गांधीजी यांनी केसरी हिंद या पदवीचा त्याग केला होता. कोणत्या, केसरी हिंद या पदवीचा त्याग केला होता. रोलेट कायद्याच्या विरोधात 13 एप्रिल 1919ला एक सामान्य म्हणजे शांततेने चाललेल्या सभेवर जनरल डायर याने गोळीबार घडवून आणला होता. आणि या गोळीबाराच्या विरोधात त्यावेळेची ही घटना आहे. तर लक्षात असू द्या, रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्याग केला होता. आणि महात्मा गांधी यांनी केसरी हिंद या पदवीचा त्याग केलेला होता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली. बघा, हे आन्सर प्रत्येकाला माहीत असेल का, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली. तर बघा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी 1928 मध्ये, कधी, 1928 मध्ये, 1928 मध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी सँडर्स याची हत्या केली होती 17 डिसेंबर 1978ला. जो सँडर्स इन्स्पेक्टर होता, कोण, सँडर्स याने लाला लजपतराय यांची काट्या घालून हत्या केली होती. आणि ह्या हत्येचा बदला म्हणून खून का बदला खून से लेंगे म्हणून सँडर्सची हत्या केली होती भगतसिंग आणि सुखदेव याने. आणि 1929ला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त, कोणी, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदमध्ये बॉम्ब फेकला होता. कधी, संसदमध्ये. त्यावेळेस त्यांना अटक झाली होती. आणि या अटकेच्या चौकशी दरम्यान त्यांना माहीत पडलं की 1928ला सँडर्सच्या खुनाचे आरोपी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आहेत. आणि या आरोपामध्ये त्यांना 23 मार्च 1931ला फाशी देण्यात आली होती. कधी, 23 मार्च 1931ला. त्यांच्या फाशीचा दिनांक 24 मार्च 1931 होता. पण एक दिवस अगोदरच 23 मार्च 1931ला त्यांना फाशी देण्यात आली होती. तर ही तारीख लक्षात असू द्या चांगल्या प्रकारे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते होते. बघा, संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव कोणते होते. बघा, संत गाडगे महाराज हे कुठलचे होते हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. याच्या अगोदर संत गाडगे महाराज हे अमरावती जिल्ह्यातील होते. आणि त्यांच्या गावाचं नाव होतं शेडगाव. कोणते, शेडगावचे होते ते. दर्यापूर हा त्यांचा तालुका आहे. आणि त्यांचं पूर्ण नाव होतं डेबूजी झिंगराजी जानोरकर. काय नाव होतं त्यांचं, डेबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचे संपूर्ण नाव आहे. आणि हे बघा, त्यांचा एक इमेज रूपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहील. बघा, हे गाडगे बाबा आहेत. आणि हे शेंडगाव हे त्यांचं गाव आहे. पूर्ण नाव आहे त्यांचं डेबूजी झिंगरावजी जानोरकर, हे त्यांचे संपूर्ण नाव आहे. आणि त्यांचा जन्म झाला होता 23 फेब्रुवारी 1876 रोजी. कधी झाला जन्म, 23 फेब्रुवारी 1876 रोजी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे.
अजिंठा व वेरूळ लेण्यामध्ये कोणत्या कथा चित्तारल्या आहेत? बघा, अजिंठा व वेरूळ लेण्यामध्ये कोणत्या चित्तारल्या आहेत? बघा, जातक, रामायण आणि महाभारत. बघा, तुम्ही तिथे जाता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या एक कथा चित्तारलेल्या दिसतात. तिथे तुम्हाला रामायणातले काही दृश्य असतात, काही महाभारतातले आणि काही इथले. पण मुख्य रूपी ह्या जे कथा कथारलेल्या आहेत ते बौद्ध लेण्या आहेत. आणि बौद्ध लेण्यांमध्ये तुम्ही जे दिसतं त्याच्यामध्ये तुम्हाला तर त्या जातक येतात. काय येतात? जातक. चला तर मग तुम्ही रामायण आणि महाभारतही म्हणू शकतात, पण त्यात जातक आणि चित्रकला वेगवेगळ्या त्याही दाखवलेल्या आहेत. त्यापैकी वरील सर्वही तुम्ही याचा आन्सर करू शकता. समोरच्या क्वेश्चनकडे चला. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, कोकणचे गांधी. बघा, तुम्ही 3 प्रकारचे गांधी आहेत भारतामध्ये. एक महात्मा गांधी स्वतः आहे, एक सरहद्द गांधी आहे आणि एक कोकणचे गांधी आहे. तर कोकणचे गांधी कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राच्या मध्ये कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन यांची ओळख कोकणचे गांधी म्हणून आहे. कोण? आप्पासाहेब पटवर्धन हे कोकणचे गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. चला तर मग कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धनचं तुम्हाला एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा, आप्पासाहेब पटवर्धन हे कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. आणि कोकणचे गांधी का म्हणून ओळखले जातात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी भंगीकाम करण्यास मिळाले याच्यासोबत आंदोलन केलं होतं. बघा, या आंदोलनादरम्यान ते खूप फेमस झाले होते. त्यांना जेलमध्ये टाकले होते. त्यावेळेस त्यांनी स्वतःहूनच सांगितलं होतं की मला भंगीकाम करू द्या. याच्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. आणि कुणबी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बघा, हे लक्षात असू द्या, तुम्हाला कधी विचारलं जाईल. कुणबी सेवा संघ याचे जे संस्थापक अध्यक्ष होते काय? कुणबी सेवा संघ. आप्पासाहेब पटवर्धन हे त्यांचे नाव आहे आणि ते कोकणचे गांधी म्हणून ओळखले जातात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, 1857ला ज्या वेळेस उठाव घडला होता त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता? बघा, लॉर्ड डलहौसी याचा काळ होता 1848 ते 1856. आणि लॉर्ड डलहौसी गेल्यानंतर लगेच आला होता लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये 1857लाच भारतामध्ये उठाव घडून आणला होता. तर त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग. कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल होता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. अचूक जोडी ओळखायची तुम्हाला. बघा, याच्यामध्ये वेगवेगळे कायदे दिले ते कधी संमत झाले. त्यातली अचूक जोडी म्हणजे बरोबर जोडी ओळखायची. तर यातली बरोबर जोडी बघा, 1891चा विधवा पुनर्विवाहाला मान्यता कायदा. तर हे चुकीचं आहे. हा झालेला होता 1856ला. 1856ला विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळाली होती. काय? 1856ला विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळाली होती. सतीबंदीचा कायदा. तर हे बरोबर आहे. हेच याचा आन्सर आहे. संमती वयाचा कायदा. तर हे 1856 हे चूक आहे. हा झाला होता 1891ला. आणि संमती वयाचा कायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, संमती वयाचा कायदा. बघा, हा संमती वयाचा कायदा आहे. हा समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. संमती वयाचा कायदा 1891चा आहे. या कायद्याचं संमती वयाचा कायदा होता. याच्यामध्ये संमती म्हणजे कोणत्याही समजा एखादा अनुभवी व्यक्ती झालेला आहे आणि त्याला समजा शारीरिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जे वय वर्ष 10 वर्ष होतं त्याचे 12 वर्ष केलं होतं. हे 1891ला संमती वयाचा कायदा झाला होता. आणि हा तुम्ही लक्षात असतो. याच्यावर एकदम मागे एमपीसीला क्वेश्चन येऊन गेला आहे का ते वय किती केलं होतं म्हणून. तर ते केलं होतं 18 वरून आपलं 10 वरून ते केलं होतं 12 वर्ष. संमती वयाचा हा कायदा आहे आणि सुधारणा कायदा आहे 1891चा. चला तर मग समोर चालू आहे. हा क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारे समजला असेल तो तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? बघा, हरिजन हे नावच कोणी दिले होते तुम्हाला मूळ प्रकारे माहीत असायला हवा. हरिजन म्हणजे हे देवाची लेकरं. हरिजन या शब्दाचा अर्थ असा होतो देवाची लेकरं. आणि हरिजन या साप्ताहिकाचा केलं होतं महात्मा गांधींनी. कुणी केलं होतं? महात्मा गांधींनी. कुणी? महात्मा गांधींनी. हरिजनबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करू. बघा, हरिजनची डिटेल माहिती तुम्ही इथे घेऊ शकता. एक इमेज रूपात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. गांधीचे अस्पृश्य शब्दाऐवजी हरिजन म्हणजे देवाची मुले हा शब्द वापरण्यास सुरुवात केला होतं. आणि हे साप्ताहिक 1933 मध्ये सुरू झालं होतं आणि 1955 पर्यंत चाललं. त्याच्यानंतर त्यांनी हरिजन सेवक संघ हाही एक स्थापन केला. हे लक्षात असू द्या. 1932 मध्ये त्यांनी हरिजन सेवक संघ स्थापन केला होता आणि महात्मा गांधी यांचं होतं. याच्या अगोदर त्यांचे यंग इंडिया हे एक मासिक होतं. आणि यंग इंडिया हे पूर्वी सुरू केलं होतं. आणि हरिजन हे विशिष्ट अपृश्यांवर आधारित होतं. कशावर? अपृश्यांवर. म्हणजे त्यांनाच ते हरिजन हे संबोधत असत. हरिजनांचा पहिला अंक हा 11 फेब्रुवारी 1933 पुण्यात R.B. शास्त्री यांनी संपादकाली. बघ, संपादकाचं नावही लक्षात असू द्या. R.B. शास्त्री हे संपादकाचं नाव आहे. चला तर मग हा क्वेश्चन कशा प्रकारे समजला असेल तुम्हाला हे कमेंटमध्ये कळू शकता तुम्ही. समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला होता? बघा, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला होता? बघा, हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात असणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याशी
वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी कोणी जिंकला होता? तर हा जिंकला होता 1739ला. कधी जिंकला होता? 1739ला. आणि हा जिंकला होता चिमाजी अप्पा, म्हणजे पहिले बाजीराव जे होते त्यांचा जो बंधू होते चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला होता. वसईचा किल्ला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा हा वसईचा किल्ला आहे. AI रूपी इमेज आहे ही, चांगल्या प्रकारे बघून घ्यावे. इमेजने चांगल्या प्रकारे लक्षात राहते कोणत्याही गोष्टी, त्याच्यामुळे इमेजवर फोकस करत जा तुम्ही. म्हणजे चित्ररूपी जर तुम्ही कोणतीही गोष्ट बघितली तर लक्षात असणं चांगलं सोपं जातं. ते 1739चा आहे, चिमाजी अप्पा यांनी जिंकला होता तो, आणि तो वसईचा किल्ला होता. कोणता होता? वसईचा किल्ला. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. हेमाडपंत या मध्ययुगीन इतिहासात कोणाचा पंतप्रधानमंत्री होता? बघा हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा पंतप्रधान होता? बघा हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात, मध्ययुगीन म्हटलं तर बघा आदिलशाह कटला, वाकाटक, निजामशाही कटला, दोनच ऑप्शन उरले आपल्याकडं. एक काय आपलं वाकाटक आणि यादव, तर यातला यादव हे आन्सर आहे. काय? यादवचा मध्ययुगीन इतिहासात पंतप्रधान होता हेमाडपंत. आणि जी मंदिराची पद्धत आहे आपल्याकडे हेमाडपंत मंदिराची, ती ह्याच याच्यावरून आलेली आहे, तेही लक्षात असू देणं तुम्ही गरजेचं आहे. चला तर मग समोर चालू आहे. बघा हेमाडपंत ही इमेज रूपे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस तुमचा सम्राट महादेवराव यादव आणि रामदेवराव यादव यांच्या काळातील महाराष्ट्रातील पंतप्रधान होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. पोलीस भरतीला याच्यावर क्वेश्चन येऊन गेला आहे. हेमाडपंत मध्ययुगीन इतिहासात कोणाचे पंतप्रधान होते? तर ते यादवांचे पंतप्रधान होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली होती? बघा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे ही उपमा कोणी दिली होती? तर ही उपमा दिली होती सय्यद अहमद खान यांनी. कोणी दिली होती? सय्यद अहमद खान यांनी. आणि हे खूप मोठे कवी होते. यांनीच नंतर पाकिस्तान निर्मिती व्हावी याच्यासाठी प्रयत्न केले होते. सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमान सुंदर वधूचे 2 डोळे आहेत अशी उपमा दिली होती. कोण? सय्यद अहमद खान. तुम्हाला सय्यद अहमद खानी दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा हे आहे सय्यद अहमद खान. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. पवनार येथील परमधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर पवनार आलं तर आपले विनोबा भावे असे आपोआप आपल्या लक्षात येऊन जातात पवनार म्हटलं तर. आणि हे परमधाम आश्रम आहे, तर हे कोणी स्थापन केलं होतं? हे केलं होतं आचार्य विनोबा भावे यांनी. कोणी केलं होतं? आचार्य विनोबा भावे यांनी 1934 मध्ये हे आश्रम स्थापन केलं होतं. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान त्यांनी पवनार येथे परमधर्म आश्रम स्थापन केलं होतं. ते होते आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे ही तुम्हाला इमेज रूपी दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बघा हे आचार्य विनोबा भावे आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला? बघा 1930 साली स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार कोणी मांडला? तर तो विचार मांडला होता डॉक्टर मोहम्मद इक्बाल, जे हे कवी होते. कोण होते? कवी होते डॉक्टर मोहम्मद इक्बाल. सारे जहां से अच्छा हे गीती डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनीच लिहिलेले आहेत. आणि पाकिस्तान या शब्दाची निर्मिती कोणी केली आहे? तर ते चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान या शब्दाची निर्मिती केली आहे. या राष्ट्राचे नाव पाकिस्तान असावे हे चौधरी रहमत अली यांनी सुचवले होते. आणि द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजे 2 राष्ट्र वेगवेगळे निर्माण व्हावे हे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी सुचवले होते. चला तर मग पाकिस्तान हा शब्द याच्यावर दिला झाला. त्याच्यावरचा समजा पी होता घ्या पंजाब होता, के होतं काश्मीर, एस होतं सिंध आणि टी होतं त्यातलं आपला जो अफगाणिस्तानचा जो भाग यायचा तो त्याच्यात मिळावा असा त्याचा हे होता त्याच्यामध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. 19 नंबरचा क्वेश्चन आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती? बघा रयत शिक्षण संस्था. कमवा व शिका हे वाक्य रयत शिक्षण संस्था ऐकलं का लगेच प्रत्येकाच्या लक्षात येतं. कमवा व शिका ही योजना लक्षात येते. तर ही कोणाची? कर्मवीर भाऊराव पाटील यांची आणि 1919ला स्थापन झाली होती. आणि हे वटवृक्ष पेरलं होतं 1919ला. आता याचा खूप मोठा एक झाड तयार झालं आहे. रयत शिक्षण संस्थेची मूळ संकल्पना आहे कमवा आणि शिका. तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चित्ररूपी दर्शन घडवण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. कर्मवीर भाऊराव पाटलांचं आपल्या सध्या अवेलेबल नाही. कर्मराव भाऊराव पाटील लक्षात असू द्या. कमवा शिकाई त्यांची होती आणि हे खूप मोठी शाळा आहे. आता रयत शिक्षण होता साताऱ्यामध्ये स्थापन केलेली त्यांनी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे झालं. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉय जाहीर नाही केली होती? बघा बंगालची फाळणी जाहीर कधी झाली होती हे तुम्ही लक्षात असू द्या. बंगालची फाळणी जाहीर झाली होती 19 जुलै 1905ला. कधी झाली होती? 19 जुलै 1905ला. आणि अस्तित्वात आली होती 16
ऑक्टोबर 1905ला. कधी अस्तित्वात झाली होती? 16 ऑक्टोबर 1905ला. आणि ही जाहीर केली होती त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ते होते लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये भारताची फाळणीची योजना म्हणजे बंगालच्या फाळणीची योजना जाहीर केली होती. म्हणजे बंगालचे 2 तुकडे करून त्याच्यामधला काही जो भाग आहे तो बिहारला मिळवण्यात आला होता आणि त्यातला बहुतांशी भाग एक वेगळा हे करून बंगालची निर्मिती करण्यात आली होती. आणि मुस्लिम बहुसंख्य करण्याचा प्रयत्न आणि हिंदू वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे फोडा आणि राज करा ही नीती लॉर्ड कर्झन यांनी त्या काळामध्ये वापरली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? बघा, ब्रिटनचे पंतप्रधान भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी कोण होते? क्लायमेट ॲटली होते. कोण होते? क्लायमेट ॲटली यांच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले होते आणि ते मिळाले होते 1947ला. आणि त्यावेळेस होते क्लायमेट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. चला तर मग तुम्हाला आजचा पेपर कसा वाटला? चांगल्या प्रकारे समजलाच असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे बघा अजून एक क्वेश्चन ॲड करून घेतात. महाराष्ट्रातले कोणते संशोधक लोकहितवादी म्हणून ओळखले जातात? तर हे प्रत्येकाला माहिती आहे. गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्र समाजसुधारक होते जे लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते. आणि ते भाऊ महाजन यांच्या प्रभातमध्ये शपथपत्र लिहित होते. शपथपत्र हे ते लोकहितवादी या नावाने लिहित होते. शपथपत्र लोकहितवादी या नावाने लिहित होते, त्याच्यामुळे त्यांचं लोकहितवादी हे नाव पडलेलं होतं. चला तर मग आजचा तुम्हाला इतिहासाचा लेक्चर कशा प्रकारे वाटला कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळू शकतात. आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला एक क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. कोणती क्वेरी असेल, आमच्या लेक्चरच्या पद्धतीबद्दल तुम्हाला कोणतेही सजेशन असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये कळू शकता. चला तर मग धन्यवाद. यशोदा प्रबंध आपलं हार्दिक स्वागत आहे.